चालू करून गेलो होतो. बरं ठीक आहे. हां, अशुभ परिणाम केले. काय चाललं तो प्रकरण आपलं? अशुभ परिणाम केले अशुभ फळ, शुभ परिणाम केले शुभ फळ, आणि शुद्ध परिणाम केले शुद्ध फळ. पण ते सगळं थर्ड पर्सनच लावतोय ना. मी अशुभ भाव केले तर मला पण असं फळ, मी शुभ भाव केले तर असं फळ, शुद्ध भाव केलं असं फर्स्ट पर्सन केव्हा लावणार? प्रथमानुयोगातनं वाचलं का, त्यानंतर पुढं चरणानुयोगातनं वाचतो. काय चरणानुयोगातनं काय वाचतो? आचरण वाचतोय आहे ना, श्रावकांचं आचरण, मुनींचं आचरण. परंतु हां ते श्रावकांचं पण मी करू शकतो का नाही? हां ते कधी लावणार आहोत आपण? ते कधी चिंतन करणार? कळलं का नाही? तर अशा प्रकारे श्रावकांचं आचरण पुढं चरणानुयोगातनं समजलं का? कर्णानुयोगातनं काय बघतोय? अच्छा गुणस्थान आहे ना. हां ठीक आहे, ते 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 गुणस्थान आहे ना. पण परिणामांच्या अनुसार मोह जोग भवा सांगितलं होतं का नाही? मोह आणि योगाने होतात गुणस्थान. मग ते माझं काय चाललंय ते लावायला पाहिजे का नको स्वतःमध्ये? तिथं स्वतः बघायला पाहिजे का नको? तिथं मी नाही बघत, फर्स्ट पर्सन नाही बघत. काय बघतोय? थर्ड पर्सन, तृतीय पुरुष लावतोय शास्त्रज्ञान. समजलं का? मग शास्त्रज्ञानाशिवाय आत्मज्ञान नाही हे सांगितलं. पण आता सांगतो शास्त्रज्ञान करून सुद्धा आत्मज्ञान नाही. पहिला प्रॉब्लेम शास्त्रज्ञानाशिवाय आत्मज्ञान नाही. आता दुसरं सांगितलं शास्त्रज्ञान असून आत्मज्ञान नाही. आता कारण हुडकायला लागलोय आपण त्याचं. कारण प्रत्येक वेळेस शास्त्र वाचतोय कसं? थर्ड पर्सन रूपाने. कळालं का? मग हे कर्णानुयोग वाचत असताना सुद्धा हां त्यांचं आहे, किंवा हे 3 लोकातले ते नारकी आहेत, ते स्वर्गात आहेत, हे असं आहे ते तसं आहे, सगळे थर्ड पर्सनच लावतोय. पण मी हे करून आलो हे कधी लावणार? कळालं का? मी सुद्धा अशा प्रकारचं सगळं भववन मे जी भर, तरी सुद्धा कुठं तर जायचंच आहे ह्या सुट्टीला. कळलं का नाही? कधी लावणार स्वतःवर? म्हणून सांगतोय की ही थर्ड पर्सन चालू आहे. कर्णानुयोग झालं. आता राहिलं काय? द्रव्यनियोग. द्रव्यनियोगामध्ये सुद्धा हां 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 ते अन्यमत असं आहे. न्यायग्रंथ वाचत असेल तर अन्यमत असं आहे, आमचं जैन मत आहे बरं का. पण आपल्या पण विचारामध्ये कुठले कुठले हे बसलेले आहेत बघितले का? घटवतच नाही आपण अन्य विचार. तिथं कधी लावतो? ते त्यांच्यात दोष आहे, आपलं काय आहे ना. न्याय झालं, तत्वार्थ घेतलं तर ठीक आहे, नुसतं आहे साद्रव्य आहेत, सतत्व आहेत, हे सगळं. अरेपर्यंत हे जाणून करायचं आहे काय? स्वतःमध्ये कधी लावणार? अध्यात्म घेतलं तर आध्यात्मिक पुरुष, अध्यात्मयोगी, अरे त्यांनी आहेत मान्य आहे की, पण स्वतःमध्ये कधी बघणार? काय विचारतोय? हां म्हणून म्हणालं की शास्त्रज्ञान, म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं काय? शास्त्रज्ञानाशिवाय आत्मज्ञान नाही. आणि शास्त्रज्ञान होऊन सुद्धा आत्मज्ञान का नाही? कारण आपण ते शास्त्र वाचतोय कसं? तृतीय पुरुष रूपाने वाचतोय, प्रथम पुरुष रूपाने नाही वाचत. मग आपल्याला कळेल ना. आपल्याला काय वाटतं? नाही मी एकदम साफसुथरा आहे, मी एकदम चांगला आहे, काय असं वाटतंय का नाही? रावणाची गोष्ट बघतोय, काय वाटतंय? काय वाटतं? रावण वाईट आहे, विलन आहे, आणि मी लय रामासारखा आहे का? आत्मपरीक्षण करून बघा ना. कळालं का नाही? रावणाला जसं परस्त्री हवी आहे तसं कदाचित तुम्हाला परस्त्री नको असेल, पण परवस्तू पाहिजे का नको? हां परभावामध्ये आसक्त आहे की नाही? जे भाव तुमचे होण्यासाठी तयार नाही आहेत. जसं सीता रावणाची व्हायला तयार आहे का?
मग तसे ते परद्रव्य किंवा परवस्तू आपलं होण्यासाठी तयार आहेत का? चला होऊ द्या, होणार असेल तर मग करा तुम्ही आसक्ती. ते परद्रव्य परभाव आपले होण्यासाठी तयार आहेत का? नाही का नाही. पण आमची काय चालली आहे? जोर जबरदस्ती रावणासारखी चालली आहे ना. वेगवेगळे रूप करतो, वेगवेगळे ट्राय करतो, वेगवेगळे प्रयत्न करतो, परंतु नाही परद्रव्य माझं ऐकलं पाहिजे. मग कधी बघत नाही ना तिथं की बाबा मी पण तेच करतोय ना, रावण दहन करताय. कळलं का? आणि आपल्यामध्ये नाही का मग त्या प्रवृत्ती? काय विचारतोय? लक्षात येतंय का नाही? त्या प्रवृत्तीला दहन करत नाहीत. नुसतं मग व्यक्ती जाळून काय उपयोग आहे? व्यक्ती जाळून काय उपयोग आहे? ती जी पुतळा जाळतात का नाही, त्या दोषांना पण जाळणं गरजेचं आहे का नाही? निंदा कशाची आहे? मग त्या दोषांना जाळलं का? काय विचारतोय? म्हणून काय ना, चिंतन तेच झालं. आम्ही आमच्या दोषांना पाहायचं बंदच केलंय. आणि त्याच्यावर तुम्हाला म्हणा ती कसली फाईल, कसली फाईल, हां काय ती पिस्टन काय ते असेल ते, ज्याला माहीत नाही ना तरी सोडून द्या, त्याला जाणायला जाऊ पण नका. जाणला तर तुम्हाला त्रास होईल. कळलं का? पण थोडक्यात त्यात काय आहे, त्या फाईल काय जे आहे ते खूप घृणित कृत्य आहेत, खूप घृणित निंदनीय कार्य आहेत. कळलं का नाही? आलं लक्षात? आणि ते कोण मोठे मोठे काय पदाधिकारी असतील, पैसेवाले असतील, त्यांनी काहीतरी ते केलेलं आहे. मला पण काय माहीत नाही, त्यामुळे मी आपलं बरोबर सांगू तुम्हाला. इंटरेस्ट नाही तर काय करायचं, त्याचं काय करणं आपल्याला काय. पण येते सारखं ते म्हणून बघितलं गेलं सहज काय आहे थोडंसं बेसिक. पण नाही जात काय एवढं. तर अभिप्राय एवढा, उद्देश. मग तिथं चिंतन झालं, कारण आत्ता सगळं जग त्याची निंदा करतंय ना. कळलं का नाही? सगळं जग त्याची काय करतंय? निंदा करतंय. ते घृणित कार्य आहे. मग म्हणलं तुम्ही काय करताय? म्हणजे प्रत्येकानं स्वतःचा विचार करायला पाहिजे का नको? काय ते घाणेरडं कार्य आहे बरं का. आणि आपलं काय, आपलं कार्य कसं आहे विचारतोय हो. नाही त्यांच्यापेक्षा तर चांगलं आहे. अरे जीवा, हे सगळं तू अनादिकाळापासून करून आलेलाच आहे ना. ज्याच्याबद्दलचा तू द्वेष करतो आहे, कळतंय का, घृणा करतो आहे, काय ते सगळं तू पूर्वी पण केलंय का नाही अनादिकाळामध्ये? रावणासारखा तू पण वागलेला आहेस का नाही वागला? काय विचारतोय? भले ह्या भावात नाही परस्त्री आसक्त, पण अनादिकाळापासून भटकत असताना कुठल्या ना कुठल्या भावामध्ये ह्या चुका केल्यात का नाही केल्या? आज आपल्याला वाटतं की हा व्यक्ती खूप चुकीचा आहे, अमुक अमुक अमुक. तू पण हे सगळं करून बसलेला आहेस का नाही केला? फर्स्ट पर्सन कधी लावणार? काय म्हणतोय कळलं का? प्रत्येक वेळेस आपलं तेच चाललंय, थर्ड पर्सन लावणं चालू आहे. त्यामुळे आपल्याला ज्या जीवाबद्दलचा द्वेष उत्पन्न होतोय, ज्या व्यक्तीबद्दलचा ईर्ष्या म्हणा, द्वेष म्हणा, क्रोध म्हणा, जे काय भाव होत आहेत का नाही, तिथं चिंतन करा की तो जे काही वागतोय, मी पण पूर्वी, आत्ता नाही पण पूर्वी असं वागलेलो आहे का नाही वागलं? विचारतो तुम्हाला. हो काय हो, वागलंय का नाही? प्रत्येकजण वागलेत, फक्त आता ते विसरून गेलंय, ज्ञानात नाही आहे. म्हणून तो संसारात भटकत आलेलो आहे. म्हणून तिथं सांगितलं काय की प्रथमानुगातल्या त्या गोष्टी वाचून, कर्णानुगातले ते सिद्धांत पाहून, चरणानुगातलं ते चारित्र्य पाहून, द्रव्यानुगातला तो आत्मा पाहून स्वतःमध्ये लावायचा प्रयत्न करायला पाहिजे. कळलं का काय म्हणतोय तुम्हाला? फर्स्ट पर्सन वाचत नाही तोपर्यंत मग ते शास्त्रज्ञान सुद्धा आत्मज्ञानाला कार्य ठरत नाही. स्वतःमध्ये लावा, येस हो माझे चुका आहेत, आणि आपण चुका तर बंदच केल्यात. आता चुका स्वतःच्या पाहणं बंद केलेत का नाही? काय विचारतोय? काय बरोबर का नाही सांगा? स्वतःच्या चुका पाहता का? बेसिकली लोक व्यवहारात रोजच्या दिनचर्येतल्या विचारतो तुम्हाला, तो आपल्या चुका पाहता का? एवढा सरळ एक प्रश्न विचारलेला आहे.
नुसतं हे ऐकू नका, मला उत्तर अपेक्षित आहे. येस ऑर नो, दोनच उत्तर आहे. पाहता का नाही? हां, कोण म्हणते पाहते, कोण म्हणते नाही. प्रतिक्रमण कसलं करताय कोण ठाऊक. मग दिवसावर रात्री घडलेल्या एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत क्रोध, पण हे शब्द व्हायला लागलेत ना. द्रव्य प्रतिक्रमण आहे. आणि आपल्याला आचार्यांनी काय सांगितलं? भाव प्रतिक्रमण करा. आणि भाव प्रतिक्रमण तोपर्यंत होत नाही जोपर्यंत आम्ही ते प्रसंग आठवत नाही. आठवतोय का? काय क्रोध केला सांगा बरं काल? सांगू नका, पण ज्ञानात आणा. काय मान केला का? केला नाही. मान कशा आहे? मायाच्याने काय केली? लोभ काय केला? ते प्रतिक्रमण करता आठवायला पाहिजे का नको? सामायिक करत असाल तर आलोचना पाठ म्हणायचं, तर ते तर काय विषयच नाही. आलोचना पाठ काय आहे सांगा बरं? आलोचना पाठ, सुनिए जिन अर्ज हमारी, हम दोष किए अति भारी. कळलं का? हां, ते तर काय बंदच झालं. असं काय असतंय का? माहिती आहे का? आलोचना पाठ नावाचा एक प्रकार आहे. म्हणतोय का आपण? कवा तर कधी तर. आलोचना तर काय करतच नाही. आलोचना कशाला म्हणायचं सांगा? हां, काय काय घडते दोष, मग ते स्वतःमध्ये पाहत नाही ना. म्हणून तिथं सांगितलं शास्त्रज्ञान होऊन सुद्धा आत्मज्ञान होत नाही. कळलं? कळलं का नाही? म्हणून मी काल तर वेळ नव्हता म्हणून तुम्हाला मी म्हणलं तर नाही. कसं चारी अनुयोगामधून आत्मज्ञान कसं होणार? ज्ञान चेतनेकडे जाणार कसं? जोपर्यंत हा जीव स्वतः चिंतन करत नाही आणि एक फर्स्ट पर्सन रूपाने वाचत नाही. देवांचं भोग आपण जेव्हा दुःख बघितलं, नरकातलं दुःख बघतोय, जे काय बघता आहात ते सगळं मी करून काय म्हणतात ना, बसलोय. नवीन काय करतोय? काय म्हणतोय? कळलं का नाही? जे काही वाचतोय न्यायग्रंथात्मक वाचतोय काय, की मीमांसकाचं असं मत आहे, बौद्धाचं असं मत आहे, त्यानंतर काय कुठलं क्षणिकवादी आहे ना, नैयायिक, चारवाक आदी जे आहेत ना मत, हे असं मत आहे, ते मस्त आहे, असं आहे. पण हे सगळं मी करून बसलेलो आहोत. ती गोष्ट फक्त मारीचीची नाही आहे. कळलं का? ती गोष्ट मारीची कोण होता? हां, महावीर भगवंतांचा जीव. मग फक्त त्याची गोष्ट नाही आहे, ती माझी पण गोष्ट आहे ना. हे सगळं करून बसलो. आत्ता करत नाही मान्य आहे. पुण्याच्या उदयामध्ये आत्ता करत नाही हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण हे करून बसलेलं आहे. पण आत्ता काहीतरी करतोय का नाही, जेणेकरून पुढं संसार वाढणार आहे, ते बघायला पाहिजे का नको? तर काय करत नाही आत्ता. आत्ता काय करतोय का नाही? चुका, दोष कशाय, पापभाव करतोय है ना. आणि त्याचं आम्ही जोपर्यंत काय करत नाही, आलोचना करत नाही, प्रतिक्रमण करत नाही, तोपर्यंत उपयोग नाही. त्यामुळं प्रतिक्रमण कधी म्हणणार? जेव्हा आम्ही त्या प्रतिक्रमणामध्ये प्राण टाकू, त्या प्रतिक्रमणामध्ये आमचे रोजच्या जीवनातले प्रसंग टाकू, तेव्हा होणार प्रतिक्रमण, भाव प्रतिक्रमण. कळलं का नाही? समजलं का? तर अशा प्रकारे तिथं सांगितलं आहे की मग हे सगळं जर समजलं तर आम्हाला नक्कीच काय होणार आहे? कल्याणाचा मार्ग सापडणार आहे, है ना. अभिप्राय असा आहे की अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये रोज काय करायला पाहिजे? एक चिंतनाची धारा पाहिजे. एवढा एक श्लोक घेऊया, थांबूया. 502. हे उपादेय का ज्ञान ही सिद्ध दशा की प्राप्ति का बीज है. चला म्हणा बरं, कोण म्हणते छंद? कळतंय का? जमतंय का? यो हे यतर बोध सहेय
चाल वेगळी आहे. ठीक आहे, ही पण एक चाल आहे शार्दुलीकडेची आणि आपली अरहंतोची वेगळी. मला वाटलं अरहंतोची लाव चाल. ठीक आहे, चला. हे ग्राह्य के ज्ञानी त्याग करे जब हेय पदार्थों का, हेय ग्राह्य तत्वों में जिनको स्वपर हेतु से भ्रांति रहे, हाँ, जिस मनुष्य ने यह वस्तु त्यागने योग्य है और यह वस्तु ग्रहण करने योग्य है, इस प्रकार का ज्ञान है, वह मनुष्य त्यागने योग्य वस्तु को छोड़कर ग्राह्य स्वरूप को ग्रहण करता है और वह ग्राह्य स्वरूप का स्वीकार ही सिद्धपने का कारण है, ऐसा श्री जिनेन्द्र देव ने कहा है. तथा जो मनुष्य त्यागने योग्य अपने से भिन्न पदार्थों में अपने आप या पर के उपदेश से भ्रांत होता है, उस अज्ञानी को अत्यंत निर्मल मार्ग की प्राप्ति नहीं हो सकती. कळलं का? जब उसे निर्मल मार्ग की ही प्राप्ति नहीं हुई तो उत्कृष्ट मोक्ष स्थान की प्राप्ति कैसे हो सकती है? अर्थात नहीं हो सकती, है ना. काय सांगितलं? जी लोकव्यवहारामध्ये जी वस्तू त्यागण्यायोग्य आहे ती सोडलीच पाहिजे आणि जी ग्रहण करण्यायोग्य आहे ती ग्रहण केलीच पाहिजे. ऊस खाताना चिवटी खाल्ली पाहिजे, रस टाकून दिला पाहिजे. हा, कळतंय का नाही? असं घडतंय ना लोकव्यवहारामध्ये ना. आता तुम्ही जर भाज्या सोलायला बसला असाल तर चुकून काय होते? हां, टरपल टाकतो इकडं आणि आतलं जे उपादेय सामग्री ती टाकून देतो दुसरीकडं. तेरा ध्यान किधर है, तेरी भाजी इधर है. कळलं का? तर असं घडतंय. हां, तर मग अभिप्राय मग काय होतंय? हे काय उपादेय काय हे लोकव्यवहारात कळतंय का नाही? सोडण्यायोग्य सोडूनच टाकतो, ग्रहण करण्यायोग्य ग्रहणच करतो आणि तोच व्यक्ती लौकिकामध्ये यशस्वी बनतो, त्या कार्यामध्ये सफल बनतो. मग ते स्वयंपाकच नाही, कुठलंही कार्य असेल, जे सोडायचं आहे ते सोडून टाकतो, जे ग्रहण कर. मग तसं इथं सांगितलं काय की हे शास्त्रज्ञान झाल्यानंतर हेय तत्व काय, उपादेय तत्व काय, ज्ञेय तत्व काय हे समजल्यानुसार त्यानुसार तो कार्य करतो आणि जो करतो तो सिद्ध बनतोच. सिद्धस्थिती चालली ना, त्यामुळे सिद्ध बनतो. परंतु काय सांगितलं? जो मनुष्य त्यागने योग्य अपने से भिन्न पदार्थों में अपने आप या पर के उपदेश से भ्रम सहित होता है, उस अज्ञानी को अत्यंत निर्मल मार्ग की प्राप्ति मार्गच मिळणार नाही. तर मग मोक्षात जाणार कसं? मोक्ष मार्ग सुरू होत नाही, कारण जे सोडण्यायोग्य आहे ते सोडलं नाही. कळालं का नाही? जे ग्रहण करण्यायोग्य आहे ते ग्रहण केलं नाही. म्हणून मग अशी सांगितलं होतं ना, फर्स्ट पर्सन रूपाने बघा. सोडायचेत आपल्याला दोष, धारण करायचेत आपल्याला आपले गुण. धारण करायचे म्हणजे ते काय वेगळे आणायचे नाही आहेत, जे आहेत ते जाणायचे, ते प्रगट होणार. कळलं का नाही? आणि हा असा मार्ग आहे. बाकी चर्चा उद्या बघू, भावार्थ वगैरे. हो, हां, चला सांगा 14 मार्क ना.